नमस्कार मालक. नमस्कार. नाव सांगा तुमचं. दत्ता मोठं नंदेश्वर. नंदेश्वर. आपल्या बैलाचं नाव सांगा की. आदत वासरू आहे, रुबाब नाव आहे त्याचं. रुबाब आहे. आदत आहे. आदत आहे. आज आदत पळाला का दुसऱ्याला? आदतला पडला. आदतला पळाला. कितव्या गटात पळाला? 27 गटात पडलेलो. आणि सेमीला? चौथ्या सेमीत पडलेलो. चौथ्या सेमीच. फायनलला का पळवत नाही आज काय? नाही, क्वार्टर फायनल गाडी राहिली. हां म्हणजे ते बैलवाला पण लांबचा होता, आपल्या पण लांब जायचं म्हणून अंधार पडला ना. हां सेमीला गाडी लांब गेली डोंगराकडे. असं का? त्यामुळे नाही. म्हणजे बैलाच्या काळजीपूर्वी आपली हो, काळजीपूर्वी थांबू. म्हणजे फायनलला तर पात्र आहे, गोलाला तर अंगावर पडलाय. नाव काय बोलला? रुबाब आहे. वासरू रुबाब. रुबाब. रुबाबचं वय किती आहे तरी? तरी त्याचे 18-19 नंबर असेल. 18-19 वय असेल. पहिल्यांदा किती वयात पळाला तरी? आता ह्याच्या अगोदर 10,000 माशीला पळायचं तिकीट काढलेला. हां नंतर आपले वासरू नाही म्हणून त्यासून फेरा काढलेला. आणि आता दुसरं मैदान. म्हणजे आज 3 फेऱ्याचं दुसरंच मैदान आहे. पहिल्या मैदानात कसं तुम्हाला वाटलं त्याचा पळ ही? सेमीला कडन गाडी लागलेली. हां आमचा घरचाच बैल होता, आम्हाला वाटलं की वासरू नवीन आहे, कडन नको म्हणून आम्ही बैला खांदाबद्दल पण गाडी आमची फाडून बाहेर गेली. असं ना. आज नियोजन कसं झालं? नियोजन काय नाही, रोहन पाचपूत म्हणून नवीन एक मित्र आपला, हां त्यानं नियोजन केलं होतं. तो येरोळ्याचं, सोन्याचं आणि वासरा नियोजन केलं होतं. आज कुठल्या साईडनं पळाला रुबाब? डावे हे उजवीन पडलेलं. उजवीनं पळाला. दोन्ही खाली पळते, आज उजवीन पळते. म्हणजे आज तिन्ही फेर दोन दोन फेर दोन्ही खांदी म्हणजे उजवीनच आणि दोन्ही खांदी पळतोय. दोन्ही खाली पळते. पब्लिकचा काही विषय नाही ना. काय नाही, पडली नवीन अजून पण ठाम पळणार पळवलेलं काय. म्हणजे काय घरचाच खोंडा आहे का खरेदी केलेली? आपला व्यापार आहे, आपण वासरू घेतो, घडवतो, विकतो नाही का. हां आता पुष्पराज जिंकलेला तो आम्ही जिंकलेला. गाव काय म्हणलं तुमचं? नंदेश्वर. नंदेश्वर. म्हणजे तुम्हीच पुष्पराज विकलाय का? म्हणजे तुमची व्यापार लाईन आहे. म्हणजे व्यापार लाईन तुम्हाला हा रुबाब साधला. म्हणजे व्यापार पण आहे आणि बैल पळवतोय आपण, आलं पैसे तर देतोय पण असं काय. असं का? मग आता समजा याला मागणी आली तर तुम्ही देणार का? 100% देणार. देणार? माझ्या घरी 17 वासरं जातात. आता सध्या येत का? म्हणजे पळवायचं का आपले असंच व्यापार लाईनलाच? फेरी काढून पळवायची, 4-2 पळते, ती घ्यायची, घडवायचं, एक लागी दुसरा घ्यायचा, असं नियोजन मध्ये असतं. रुबाबमध्ये काय असं बघितलं तुम्ही आज पळवायचा निर्णय घेतला? रुबाब म्हणजे बैलाला अंगाय जात तिचा बैल आहे नाही का, आणि कल्ला बैल आणि त्याचं म्हणजे थाट होतीत का रुबाब आहे ना. म्हणजे नावातच रुबाब आहे. म्हणजे त्या नावाला शोभल असं त्या बैलाचा साज आहे. तुम्ही पहिल्यांदा जे मैदान जे केलं, गटपात झाला, ते कधी केलं? कितव्या वयात? आता साधारण वय काय होतं त्याचं त्यावेळेस? 1.5 महिन्यापूर्वी, म्हणजे 17 महिना असतील. 17 महिने. म्हणजे आता 19वा महिना चालू आहे. 3 फेऱ्याचं दुसरंच मैदान. काय वाटते आज गोलालात राहिला? नाही, नवीन वर्षाचा गुलाल झाला आणि गुलालासाठी तर बैलगाडी शर्यत आहे का. चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय ना. चालते. तुम्हाला आणि रुबाबच्या भवितव्यासाठी आपल्या चॅनलकडून शुभेच्छा. धन्यवाद. रुबाब, नंदेश्वरकरांचा रुबाब. घ्या रुबाब. तुमच्या